Students, today we are going to learn similarity and right angle triangle theorem. Similarity and right angled triangle theorem. काटकोण त्रिकोणाची समरूपता असं म्हणतात. काटकोण त्रिकोणाची समरूपता याच्यावर एक थिअरम आहे. ऐका, थिअरम काय आहे ऐका. इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनस. इकडे बघा, ए बी सी हा राईट अँगल ट्रायंगल आहे, इथे 90 डिग्री आहे. AC इज अ हायपोटेनस आणि या हायपोटेनस वर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. बघा, BD AC वर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. पुढे बघा, देन the two triangle formed are similar. Two triangles म्हणजे हा फर्स्ट आणि हा सेकंड, हे दोन ट्रायंगल जे तयार झाले ना ते कसे असतात, सिमिलर असतात. आणि अजून एक बघा, टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड टू इच अदर. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड आणि ओरिजिनल ट्रायंगल. ओरिजिनल कोणतं आहे मला सांगा, ABC. हे तिन्ही ट्रायंगल सिमिलर असतात. हे आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचं आहे. काटकोण त्रिकोणात कर्णावर लंब काढला असता तयार होणारे दोन त्रिकोण हे मूळचा त्रिकोण आणि परस्परांशी समरूप असतात. म्हणजे कोणकोणते ट्रायंगल सिमिलर असणार, फर्स्ट आणि सेकंड सिमिलर असणार आणि हे दोन्ही ट्रायंगल कोणाशी सिमिलर असणार, ABC ओरिजिनल ट्रायंगलशी पण सिमिलर असणार. याला म्हणतात सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थिअरम. काटकोण त्रिकोणाची समरूपता. बघा, गिवन मध्ये काय लिहिलं बघा, इन ट्रायंगल ABC हा बी अँगल 90 डिग्री आहे का, अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. सेगमेंट BD इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट AC. आणि अजून सांगितलं बघा, D इज बिटवीन A अँड C. काय काय सांगितलं गिवन मध्ये, अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री आणि सेगमेंट BD इज परपेंडिक्युलर टू AC. मराठीमध्ये बघा, त्रिकोण ABC मध्ये कोण ABC बरोबर 90 अंश आणि रेख BD लंब रेख AC आणि D हा A आणि C च्या दरम्यान आहे. तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे का, हा जो फर्स्ट ट्रायंगल आहे हा ओरिजिनल ट्रायंगलशी सिमिलर असणार. फर्स्ट ट्रायंगलचं नाव काय घ्यायचं बघा, ADB. दिसतो का, ADB इज सिमिलर टू ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगल कोणता, ABC. सेकंड वन, हा सेकंड ट्रायंगल, सेकंड ट्रायंगलचं नाव बघा कसं घ्यायचं, BDC. ट्रायंगल BDC इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. बघा, हे दोन्ही ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगलशी सिमिलर आहे. आणि अजून एक गोष्ट, फर्स्ट आणि सेकंड पण सिमिलर आहेत. या तीन गोष्टी आपल्याला प्रूव्ह करून दाखवायच्या आहे. म्हणून टू प्रूव्ह कळतं इथेपर्यंत. आता सिद्धता म्हणजे प्रूफ कसं घेतलंय बघा, सोपं आहे. फक्त सिमिलॅरिटी आपल्याला दाखवायची. कशा प्रकारे दाखवतो बघा, पहिल्यांदा फर्स्ट ट्रायंगल घ्या. हा फर्स्ट ट्रायंगल, नाव काय घेणार लक्षात घ्या. ट्रायंगलचं नाव घेत असताना व्यवस्थित सिरियली घ्या. ट्रायंगल बघा, ADB. कोणता, ADB हा फर्स्ट ट्रायंगल. D 90 डिग्री आहे बघा, मध्ये घेतला. मग बिगर ट्रायंगलचं नाव काय येणार, ABC. इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल ABC. हे दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवायचे, समरूप दाखवायचे. सिमिलर दाखवण्यासाठी फक्त दोन अँगल कॉंग्रुएंट दाखवायचे. एक चेक करता का तुम्ही, इकडे बघा, ADB ट्रायंगल दिसतो का, याला A अँगल आहे बघा, ADB. आणि ABC याला पण A अँगल आहे बघा, एक कॉमन आहे बघा दोघांना पण. चेक करा तुम्ही, ADB हा ट्रायंगल दिसतो का, या ट्रायंगलला A अँगल आहे का, आणि ABC याला पण A अँगल आहे. म्हणजे A अँगल कॉमन आहे
फक्त लिहित असताना पूर्ण नाव लिहायचं. ए ला मध्ये ठेवायचं. मग काय ना बघा अँगलचं नाव कसं घेतो बघा एचं. अँगल DAB सोबत अँगल DAB ए मध्ये ठेवला का आता पुन्हा एच मध्ये ठेवायचं. स्टार्ट इथून करायचं. BAC अँगल DAB कॉन्ग्रेंट अँगल BAC काय दिलं कॉमन अँगल सामायिक कोन. बघा कुठला अँगल घेतला बघा ए अँगल आहे ना मग डी ने स्टार्ट केलं बघा DAB है ना. मग इथे बिगरचं नाव स्टार्ट करताना बी ने स्टार्ट करा. इथे 90 डिग्री डी आहे ना इथे बी 90 डिग्री आहे म्हणून काय येतं BAC. नेक्स्ट वन सेकंड वन बघा मला सांगा इथे बघा हा अँगल 90 डिग्री आहे का डी अँगल 90 डिग्री आहे आणि इथे कुठला अँगल 90 डिग्री आहे बी अँगल 90 डिग्री आहे. मग सेकंड पॉइंट बघा अँगल ADB लक्ष द्या इकडे अँगल ADB 90 डिग्री आहे का आणि दुसरा बघा अँगल ABC 90 डिग्री. इच 90 डिग्री प्रत्येकी 90 अंश. Therefore triangle ADB similar triangle ABC. Triangle ADB similar triangle ABC. एक टॉपिक झाला बघा ADB आणि ABC सिमिलर आहे. आता एक काम करायचं हा ट्रायंगल BDC ट्रायंगल घ्यायचा आहे. कोणता BDC हा ट्रायंगल घ्यायचा आहे आणि बिगर वन ABC. BDC आणि ABC इथे सेमच त्याच टाईप मध्ये चेक करतो बघा इकडे बघा BDC याला C अँगल आहे बघा BDC याला C अँगल आहे का आणि ABC याला पण C अँगल आहे बघा. या दोघांना पण C अँगल कसं आहे कॉमन आहे म्हणून बघा C चं नाव कसं प्रकारे घेतलं बघा इथे बघा अँगल BCD व्यवस्थित बघा अँगल BCD C मध्ये घेतला का आणि दुसरं घेताना नाव बघा C ला मध्ये ठेवायचं आहे नाव घ्यायचं असं ACB. आणि सेकंड वन 90 डिग्री अँगल बघा कुठला कुठला हा 90 डिग्री अँगल आहे का बघा कुठला घेतला बघा अँगल BDC अँगल BDC घेतला कॉन्ग्रेंट अँगल ABC आहे 90 डिग्री each 90 degree. Therefore, these two triangles are similar by AA test. कोको कसोटी. ADB आणि ABC सिमिलर आहे. DBC आणि ABC पण सिमिलर आहे. बघा दोन्ही ट्रायंगल ABC बरोबर सिमिलर आहेत का बघा फर्स्ट ट्रायंगल आहे याच्याशी सिमिलर आहे. सेकंड वन पण याच्याशी सिमिलर आहे. मग हे दोन्ही ट्रायंगल पण काय होणार सिमिलर. Therefore triangle ADB similar triangle BDC from 3 and 6. बघा सोपं आहे खूप अवघड नाही आहे फक्त सिमिलर दाखवायचे बघा. इथे दोन अँगल दाखवले म्हणून AA टेस्ट इथे दोन अँगल दाखवले म्हणून AA टेस्ट. बघा हे दोन ट्रायंगल सिमिलर हे पण सिमिलर म्हणून हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. सिंपल आहे बघा खूप अवघड नक्कीच नाही. ओके